नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि हे बघा समोर होतंय जरंडेश्वर महाराजांचं दर्शन। आणि आपण आलोय ह्या मोठ्या वावराच्या शेतात, जिथं आपला शेवंतीचा प्लॉट होता, भाज्या होत्या, त्या प्लॉटमध्ये आलोय। आणि तब्बल 17-18 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही। त्याला कारण पण तसंच होतं की आपले जे मोकाशे दाजे आहेत, जे प्रत्येक कामाला, शेतातल्या प्रत्येक कामाला त्यांचा हात होता, ते स्वतः होते। परवा हेच बेड जेव्हा ट्रॅक्टरनं टाकले, तर ट्रॅक्टरवर बसून त्यांनी स्वतः हे बेड टाकलेले आहेत। ते मोकाशे दाजे आता आपल्यात नाही आहेत, आपल्यातून निघून गेले, त्यांचं दुःखद निधन झालंय। त्यामुळं आपण 17-18 दिवस त्याच व्यापात होतो। अजिबात व्हिडिओ वगैरे काय काढलेला नाही कोणत्या कामाचा, आणि काम पण कोणतंच झालेलं नव्हतं, कारण मोकाशे दाजींशिवाय शेतीचं काम हे अपूर्णच होतं आतापर्यंत। तर हा त्यांचा दाद्या आहे इथं। तिकडे बघा मनीषाताई गेली, त्यांची बायको। तर तो हर हुन्नारी कलाकार, टाकेल तिथं उभा, सगळ्या कामात तरबेज अशी ती व्यक्ती होती। शेवंतीचा प्लॉट पण त्यांनीच आणला होता। आणि आता जे आपण गोड फळ लावणार आहे, ते सुद्धा त्यांची संकल्पना होती। तर हे जे बेड टाकलेले आहेत ट्रॅक्टरनी, ते मोकाशे दाजींनी टाकलेले आहेत। त्यामुळे आम्ही गेले 17-18 दिवस शेतीचं काय काम केलेलं नाही, व्हिडिओ काढला नाही, काय नाही। त्यांचा 13वा-14वा उत्तर कार्य सगळं होईपर्यंत कामं एकदम आपली स्तब्ध होती। तर आता नव्याने कामं चालू झालेली आहेत। तर आपण या मोठ्या शेतात आलोय आहे। इथं बघा बेड टाकलेले आहेत, बेड सरी टाकलेली आहे 5 फुटाची। तर इथं खत टाकायचं काम चाललेलं आहे, मसाला बेडवरती। आणि ते टाकून झालं की असं ते मुजवायचं पण काम चाललेलं आहे। बघा स्वतः दाद्या आहे आमचा काळ्या, आणि हा आमचा बघा व्हाईट छोटं पिलं आहे ना कुत्र्याचा, हा चिन्या आहे, मोकाशे दाजींचेच आहे, दोन्ही पण लाडके। आणि हे बघा इथं आमचं वकील साहेब पण आहेत, स्वतः बेडवर जे खत मुजवायचं काम चालू आहे ते दाद्या आणि वकील साहेब करतायत। हे दोघं जण खत मुजवण्याचं काम करतायत दातळानं। आणि यानंतर परत ड्रीप हांतरायचं आहे आपल्याला। बघा आडवी पाईप टाकली आहे, ड्रीप हांतरल्यानंतर आपल्याला मल्चिंग पेपर पण हांतरायचा आहे। तर हे काम खूप लोड आहे, दिवस फार थोडे राहिलेत, तारखेवरच आपल्याला लागण करायचे आहे। तर आपण कोणतं गोड फळ लावणार आहे काय ते सगळं तुम्हाला मी रोपं आल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवेलच। तर आत्ता तर सध्या ही कामं चालू आहेत आपली। ते हे वरचा जो प्लॉट आहे तो खत मुजवून झालेला आहे, आणि आता खाली अजून संपूर्ण अर्धा प्लॉट खत मुजवून होणार आहे, म्हणजे अजून करायचं आहे। ते खत टाकणी चालली आपले साहेब बघा, आमचे कारभारी बेडवर खत विस्कटण्याचं काम करतायत। आणि आज जर मोकाशे दाजी असते ना, तर हे काम इतकं स्पीडनं झालं असतं, कारण त्यांच्या पुढं सगळे घाबरायचे। काम म्हणजे त्यांचा गुरु, अजिबात कामापुढं त्यांना दुसरं काही दिसायचंच नाही। काम एके काम, कसलंही काम असू द्या, ते काम संपेपर्यंत तो माणूस थकणार नाही, थांबणार नाही। आणि टार्गेटच असायचं की काम संपेपर्यंत थांबायचं नाही कुणीच, काम संपून मग निवांत बसा, असा त्यांचा कायदा होता। तरी ते आपल्यातनं निघून, त्यामुळं फार दुःखद घटना घडली। त्यांच्या पाठीमागं त्यांची पत्नी, 2 मुलं आणि 2 मुली आहेत। मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, 2 मुलींचे लग्न झालेले आहे। हा मुलगा आहे छोटा दाद्या, त्याचा पण ITI झालेला आहे। त्याचा अजून जॉबचं वय बसत नाहीये, म्हणून तो आपल्या तिथं आहे, शेतीचं कामं वगैरे करतोय हँडल सगळी। तर जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करून आम्ही पिसे कुटुंबीय त्यांना ही श्रद्धांजली वाहतो की सगळी कामं वेळेत पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करू, आणि तुमची उणीव आम्हाला कायम जाणवत राहील।
प्रत्येक व्हिडिओमध्ये ते होते. शेंगा, भुईमुगाच्या शेंगा काढण्याचं उद्घाटन असो, शेवंतीचं असो, नारळ फोडण्याचं असो, कोणतंही बोर जोडण्याचं काम असो, त्यांच्याशिवाय अपूर्णच आहे आता सगळं. त्यामुळे त्यांची उणीव कायम जाणवत राहील. आणि बघा मंडळी, सगळं खत बेडवर मारून झालेलं आहे आणि दाताळाने बेड एकसारखे करून झालेले आहेत सपाट सगळं. आणि बघा चहाची सुट्टी झाली. चहा आणला होता आत्ता. चहा बिस्किट खाऊन झाले, थोडीशी एनर्जी आली. आणि बघा ड्रीप जे आपण बंडल इकडे आहेत बघा, या मशीनवर जे आपण बंडल करून ठेवले होते राऊंड करून, ते बंडल आता खोलून हे बघा ड्रीप जोडायचं काम जोरात चाललेलं आहे. जिथं जिथं होल नाही आहेत पाईपला, बेड आडानीड होत आहेत, तिथं तिथं होल मारायचं काम चालू आहे. हे बघा आपला ओमकार, मोकाशे दाद्या आणि अथर्व, पूनम सुनबाईंचे मिस्टर, नामदेव, कारभारी. हे बघा हे असं ड्रीप जोडायचं चाललंय. मनीषा ताई तर बंडल सरळ करते, वकील साहेब आहेत. हे बघा अथर्व गेला तिकडं ड्रीपचं पाईप घेऊन. हे असं ड्रीप हाताळायचं आपलं काम चालू आहे. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन की मोकाशे दाजे असतं तर आतापर्यंत हे काम पूर्ण झालं असतं. कारण त्यांचं काम हाच देव होता. काम झाल्याशिवाय बसायचं नाही. सगळ्यांना कामाला लावणार माणूस आणि स्वतः पण रिंग मास्टर होता. रिंग मास्टर काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडायचं नाही. आणि काम व्यवस्थित झालं पाहिजे, कसलं विसलं नाही, अशी त्यांची ख्याती होती. तर हे बघा हे चाललंय इथं ड्रीप जोडायचं. तर चला पुढे काय होतं ते पण मी तुम्हाला सांगते. चला आपण थोडी मदत करू मंडळी बंडल सोडण्यासाठी. हे बघा मंडळी, ह्या 4-5 माणसांनी कसं ड्रीपच्या पाईप पटापट पटापट हांतरलाय. बघा इकडं खाली पायपाने येतोय ड्रीपच्या. ओम, अथर्व आणि बघा इकडं ओम, दाद्या होल पाडतोय पाईपला. ओम, पुन्हा अथर्व, वकील साहेब आणि नामदेव महाराज. ते बघा चालू आहे काम, जोरात काम चालू आहे. हे बघा ड्रीपच्या पायपा अंतरायचं काम चालू आहे. अजून थोडं राहिले. आता इकडच्या 2-3च बेड राहिलेत आणि मग खाली राहिले अर्ध्या वावरापासून खाली अंतरायचे. हे बघा काम जोमात चालू आहे. हे बघा काम जोरात चालू आहे. तर नामदेव महाराज पण आले, नातरो पण आला. हे बघा हे खत सपाट केल्याशिवाय बेडवरती ड्रीप टाकता येत नाही. ड्रीपच्या पाईप्स टाकता येत नाही. ते काम चालू आहे. हे बघा कारभारी निघालेत आता पाण्याची बॉटल घेऊन. हे बघा कारण ड्रीप पूर्ण हांतरल्याशिवाय मल्चिंग हांतरता येणार नाही. अजून मल्चिंग पण हांतरायचे परत. हे बघा मंडळी 5:30-5:45 व्हायला आले. दिवस मावळतीला गेला, अंधार पडायला लागलाय आता. तरी अजून ड्रीपचं काम चालूच आहे. अजून ड्रीप जोडणी काम सुरू असल्यामुळं तर होतंय का नाही आज शंकाच आहे. कदाचित दूध राहिलेलं उद्या करायला लागेल. पुन्हा उद्या मल्चिंग पेपर पण हांतरायचा आहे आपल्याला. त्याच्यावर दोन्ही साईडनं माती पण घालायला लागते. त्यामुळे उद्या भरपूर काम आहे. तर आता होईल तेवढं करतील थोडासा अंधार पडेपर्यंत. तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया आणि उद्या काय काम होणार तो पण व्हिडिओ आपण दाखवू. अशा वेळेला आपल्या मोकाशे दाजींची उणीव सतत जाणवत राहणार. कारण तो माणूस कसा होता, कामाला असा काय म्हणतात, काम त्याला धार्जिन होतं, कामाला लागवी होता. म्हणजे त्याला ते काम संपवल्याशिवाय चैनच पडणार नाही. त्यामुळे त्यांची उणीव आपल्याला शेवटपर्यंत जाणवत राहणार. ही सगळी लोक आहेतच. आता बघा आज हे बघा अजून काम चालू आहे. अजून बंडल न्यायचं चाललंय. म्हणजे अजून पायपा हांतरणार, बहुतेक एंड करतील. कारण एक बेड आपल्याला करायचा आहे ना, एक बेडमध्ये सोडायचा आहे आणि एक बेड पायपा हांतरायच्यात. बहुतेक काम संपूर्णच हे लोक आता घरी येणार. तर चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या. थंडीचा कडका पडलेला आहे. चला मंडळी धन्यवाद. पाणी टेस्ट करून झालेलं आहे. व्यवस्थित पाणी बिणी कुठं लीक होतंय, लिकेज आहे काय आहे सगळं व्यवस्थित
जोडून झालेलं आहे बघा. हे बघा संपूर्ण जोडून झालेलं आहे. आणि आता आपलं काम चालू आहे मल्चिंग रोलिंग करण्याचं. मल्चिंग पेपर आपण लावतोय आता बेडला, तेच काम चालू आहे.